नमस्कार. मी प्राध्यापक नम्रता जोशी. आज माझ्या FYBAच्या काही विद्यार्थिनी येथे वामन होवाळ यांची हिसका ही कथा वाचणार आहेत. वामन होवाळ हे मराठी साहित्यातलं एक महत्त्वाचं नाव आहे. त्यांनी आंबेडकरी साहित्य चळवळीमध्ये सक्रिय असलेले एक मराठी साहित्यिक अशी त्यांची ओळख आहे. त्यांचीच हिसका ही कथा आज माझ्या विद्यार्थिनी येथे वाचणार आहेत. त्यांची नावं आहेत नक्षत्रा कसबे, मारिया जॉर्ज, सिद्धी वाघमारे, सिद्धी निवाळकर, वैभवी डाळिंबकर. धन्यवाद. पाण्यात तेलाचा थेंब पडल्यावर तो चटकन पसरावा तसं झालं. सूर्याचा गोळा डोंगराआड झाला आणि एकाएकी चौकडा अंधार पसरला. नुकतीच सुगी संपली होती. रानामाळ्यात काहीच दिसत नव्हतं. काढणी कापणी झाली होती. बरेच दिवस डोईदाढी राखलेल्या माणसांना मुंडन केल्यावर दिसावं तसं उभं शिवार गुंड दिसत होतं. जोंधळा बाजरीचे सड असलेली वावरं मात्र दाढीचे खुंट वाढलेल्या विस्मासारखी दिसत होती. खेळ्याच्या माळाला कुणी म्हटलं तर कुणी नव्हतं. चिटपाखरूसुद्धा दिसत नव्हतं. वातावरणावर अंधाराची पाबळी जास्त वाढली. खंडू खरात पाय उचलू लागला, पण वाट ओसरत नव्हती. अडमळल्यासारखं होत होतं. जीवाची घालमेल चालली होती. काय करावं ते सुचत नव्हतं. मग तो उगीचच कोरडा खोकून जागच्या जागी उभा राहिला. डोकीचं पागोटं काढून दोन्ही तंगड्यांचं खंडोबाच्या शासनाला तिळं टाकावं तसं डोकीला पागोट्याचं तिळं टाकलं आणि अंधार वाटतोय म्हणून रपाट घराकडे सुटला. पोटात गोळाभर अन्न डकलं. खूप झालेली खंडू गुलचाट गप्पा हाणीत बसली होती. अंगणात अंथरलेल्या वाकडांवर पोरं कोलान टोड्या घेऊन डोंबाराचा खेळ करीत होती. घरात भांड्याकुंड्यांची आवरावर करणारी कोणीतरी बाई. नरड्याला येस तर खाल्ले, त्याने मस्ती आली वैर, रुमाल निजा की आता, असा दम देत होती. आळीत सगळा काळवाट चालला होता. एसटीत सुटण्यापूर्वी जसा गरका चालतो तसा दंगा चालला होता. निजानीच झाली की सारं शांत होणार होतं. घाईनेच खंडू खरात आपल्या घरात शिरला. त्याच्या घरात मात्र आत्ताच सामसूम झालं होतं. घासले तेलाची चिमणी डनाडना जळत होती. 2 पोरं आडवी तिडवी पडली होती. शांता, खंडूची बायको, दाराच्या तोंडीच बडद्या पोराला मांडीवर निजवून खंडूची वाट बघत बसली होती. दारात खंडू दिसला तशी ती मूल मांडीवर ठेवूनच गुड घसटून मागं सरली. खंडू डोकीचं पागोटो काढतोय का नाही तोवरच शांतानं विचारलं, काय व आज तरी म्हशीचा तपास लागला का नाही? तपास न लागायला तिला काय वाघानं खाल्ले वय? डोकं खाजवीत खंडू म्हणाला. आव तसं नवं, दबत्या सुरात शांता बोलली. आज 3 रोज झालं. पायाच्या खुट्या ढिल्या होऊस तर हिंडतायत आणि तसंच माघारी येत आहेत म्हणून विचारलं. पण कुठं सुगावा लागला म्हशीचा? शिवणीच्या भिकू पाडळ्यानं बांधून घातलीये म्हैस. आणायची का नाही सोडून मग? अगं इतकं सलपण आहे ते. भिकू पाडळे म्हणतो म्हस माझीच आहे. 1.5 वरीच झालं माझी रेडी चुकली होती. ती आपोआप आज माझ्या दावणीला आलीये. म्हस माझीच आहे. माझ्या म्हशीत तुझा काय संबंध नाही. आता ग बया वय की. एवढ्यात खंडू आला हे कळताच कुणीतरी बाण्या हाणत बसलेला त्याचा म्हातारा काठी टेकीत तिथे आला. अरे बाळा, त्या म्हशीचं राख होऊ दे. सकाळच्यानं बिना आना पाण्याचा हिंडतोय असले का? काय म्हणावं तुला? म्हातारा अशी नेहमीच पोरावरची माया दाखवायचा. पण लगेच त्याने पुढे विचारलं, सुगावा लागला काय म्हशीचा? बायकोला सांगितलेली सगळी हकीकत खंडूनं आपल्या बापालाही सांगितली. मी पुढं म्हणाला, भिकू पाडळे म्हणतो तुझ्या गावचे 5 पंच आण. त्यांनी जर म्हस तुझी हाय असं सांगितलं तर मी तुला म्हस द्यायला तयार आहे. च्या बायली, मूठ येडतांग होया बघतंय हे. म्हातारे स्वतःशीच कुरकुरलं. कशाचा घोटाळा आलाय? उद्या तांबडं फुटायच्या आत पंचासनी घेऊन जातो की. खंडू म्हणाला, अरे पण त्यासनी चहा पाणी द्यायचं आलंच की. व्यवहारीपणे म्हातारा बोलला. मग आता त्यांच्या चहा पाण्याला 5-10 रुपये गेलेलं बरं की आपली भर रक्कमची 250-300ची मस गेलेली बरी? एवढा बी चटणा सोसायला नका का? खंडू खेकसला तसा म्हातारा गप्पच बसला. जरा दम खाऊन म्हणाला, मोठा अन्याय हाय म्हणायचा. अन्याय नाही तर काय. परवा दिवशी झुंझुरक्याचं उठून खंडून हिरडीसाठी म्हैस सोडली.
इरट करून म्हैस गपगुमान दावणीला यायची. मग खंडू तिला नदीला नेऊन धुवून आणायचा आणि वरलीकडची एसटी गेली की धार काढायला बसायचा. पण मंगळवारी म्हस घराला आलीच नाही. इथं बघ तिथं शोध कर असं करून खंडू दमला. पण म्हशीचा तपास काही लागला नाही. हे कसं काय झालं म्हणून खंडू येडागत झाला. जो दिसेल त्याला आमची म्हस दिसली का हो असं विचारू लागला. पण माणूस खंडूसारख्या गरीब माणसाला थोडंच सरळ उत्तर देणार. कुणी म्हणायचं, खंड्या तुझी चुकलेली म्हस सांगायला आम्ही काय तुझं चाकरीचं गडी हाय वय. तर कुणी खेकसायचं, तुझ्या बाचं आम्ही गडी हाय वय. लोकांचं असं बोलणं खंडूला खावंच लागत होतं. शिवाय फिरून फिरून बायाच्या खुंट्या ढिल्या झाल्या होत्या. मीठ घाईला आली होती, पण त्याचंही त्याला काही वाटत नव्हतं. म्हशीचा 4 दिवसाने का होईना तपास लागला होता, पण भिकू पाडळे म्हैस देत नव्हता. म्हस माझीच आहे म्हणून त्यानं लावून धरलं होतं. आता काय करावं? म्हैस स्वतःची असूनही ती आपलीच आहे असं पटवून देण्यासाठी खंडूला 5 पंचांना घेऊन जायचं होतं. दिवसाचा गोंडा फुटून वर येतोय का नाही तोवरच खंडू खरात, नियदा कदम, मसू कुदळे, गेंगाना शामू, आडावरला रहीबाईचा यल्लप्पा ही पंच मंडळी शिवणीच्या वाटेला लागली. कशी म्हस देत नाही ते बघू. यल्लप्पानं बातचीत सुरू केली. त्याचा बाप दिल म्हस. आम्ही पंच हाय का तराळ हाय? मसू कुदळे बोलला. आर म्हस कशी बी मिळेल, पण खंडूकडून काय मिळणार हाय का नाही? यदा पद्मानं मुद्द्याचं आणि महत्वाचं विचारलं. अरे मिळणार की चहा पाणी? गेंगाना शामू बोलला. पण चहा म्हणजे गरम पाणी नवं बर का. थंड पाणी प्या, ते बी पल्या धारायचं. आणि ते कुठं मिळणार? तोटा गेलाय त्याला, ते माझ्याकडे लागलं. 3 बाटल्या रगड होते नाही का आपणाला. बास बास, मज्जा येणार आणि आपण खंडूची म्हस पण मिळवून देणार. ही पंच मंडळी घोट घोट घेतल्यासाठी बरळत होती. मी आता 10-1 रुपयाला तरी फटका बसणार म्हणून गोटभर न घेताही खंडू तिरमिरल्यागत चालत होता. हो ना करता करता ही पंच मंडळी शेवणीत घेऊन भिकू पाडलेच्या दारात हजर झाली. यदा कदम सरपंच होता तेव्हा तुम्ही सुरुवात करा अशी मसू कुदळेनं खून केली. हे बघा भिकाजीराव, खंडू खरात आमच्या गावाचा आहे. यदा बोलता झाला. त्याची म्हस तुम्ही बांधून घातलीये, ती तेवढी माघारी घ्या. त्या गरीबाची काय याड लागलं का तुम्हाला बी पाटील? पंचाना वेड्यात काढीत भिकू पाडले शहाण्यासारखं बोलू लागला. 1.5 वर्षानं माझी म्हस माझ्या दावणीला आली. म्हस माझी हाय. हे बघा ही म्हस खंडूची हाय. हे आम्हाला सक्रियपणे माहीत हाय. जरा इम्प्रेशन पडावं म्हणून गेनानं शामू शुद्ध बोलण्यासाठी धडपडला. तुम्ही शान व्हा आणि आपल्या गावाचा रस्ता धरा. भिकू वकिली पॉइंटानं बोलू लागला. आणि मी म्हणतो ही म्हस तुमच्या खंडूची. कशावरनं? म्हशीवर खंडूचं कुठं काय नाव लिहिलंय का? असं म्हणून भिकूनं म्हशीचे शेपूट मुरगळून तिला डोचलं. तशी म्हस इकडे तिकडे अमडली. म्हस जागच्या जागी उभी राहिल्यावर भिकूनं विचारलं, म्हशीच्या अंगावर तुमच्या खंडूचं लिहिलेलं नाव दिसलं का कुठं? उगाच येड्याचा बाजारराव, वाईस तरी इमानानं वागूया की. ते राहू द्या, म्हस देणार हाय की नाही? या कदमानं जरा दरडावूनच विचारलं. पण या दरडावणीचा काही उपयोग झाला नाही. भिकू पाडलेही बोलला. कुणाची म्हस मागताय तुम्ही? असं जर तुम्ही आगाऊपणा कराल तर माझ्या दावणीची म्हस बळजोरीनं सोडून येत आहे म्हणून चॅप्टर केस भरीन तुमच्यावर. चेष्टा वाटली का काय तुम्हाला? भिकूनं फौजदारी दम दिला. आता काय करावं म्हणून पंचमंडळी पेचात पडली. बरं दुसऱ्यांच्या गावात हाणाहाणी करूनही चालण्यासारखं नव्हतं. शिवाय भिकू पाडवे शिवनेचा पहिल्या क्रमाचा टग्या होता. पण 5-25 पोरांचा गुरु त्याच्या मदतीला होता. टगेगिरी करणं भिकूचा उद्योग. तो ह्या पंचमंडळींना काय दाद देणार? पंचमंडळी आल्यापावली आपल्या गावी परत फिरली. म्हस परत न मिळाल्यामुळं संध्याकाळी गोट मिळणार नाही म्हणून सगळ्याच पंचांना कच्च्या मळीत घेतल्यासारखं मळमळू लागलं. सगळेच गप्प होते. खंडू तरी अगदी चिंतागत झाला होता. तू काय घाबरू नको, तुझी म्हस कुठं जात नाही, आम्ही ती मिळवून देऊ. एवढा बिनबुडाचा दिलासा देऊन पंचमंडळी आपापल्या घरी निघून गेली. पंचांना पुराव्यासाठी नेऊनही म्हैस मिळाली नाही तसा खंडू गप्पच झाला. 300 रुपयाला ठोकर बसणार म्हणून हातपाय थंडगार करून बसला.
फार अवसान गळ्यागतच त्याला झालं. एवढ्यात समोरून गणूबापू येताना दिसला. त्याला बघून थंडी तापाची कणकणी आल्यागत खंडूला झालं. गणूबापू खंडूच्या गावाचा सरई टग्या. त्याला खंडूच्या म्हशीची भानगड न कळलीच तरच नवल. जवळ येताच गणू म्हणाला, खा तंबाखू, गप का होतोयास? सगळं कळलंय मला. गोंधळ पुढे करून खंडूने तंबाखू घेतली. मी कडवट तोंड करून म्हटलं, बापू, गरिबाचं कुणी वालीच नाही. आता फुकटच्या फाकट माझी भर रक्कमची मस जाणार बघा. हे खंडू, मस तुझी आहे हे मला बी ठाव आहे, पण तुला खरंच मस पाहिजे का? गणूबापूनं विचारलं. आता व माझी काही बोलणं केलं सावय बापू? खंडू काहीतरी बरळला. मस मिळवून देतो, पण 50 रुपये सोडायला लागतील बघ. गणूबापूनं फाडकन आकडाच सांगितला. मला काही भरोसा लागत नाही बापू. रिमूसला होऊन खंडू बोलला, ते शिवणीचं कुरवाडी लय दांड आहे. अरे तो दांड असल, पण मी बी मस्त हिरवांड आहे की. तू 50 रुपये दे, तुला मस देतो मिळून. ठरलं, 50 रुपये देतो. पण खंडू अडखळला. लगेच बापू म्हणाला, अरे ओळखलंय म्या, तुझी मस दावणीला आल्यावर त्याची रक्कम देशील का नाही? तसं काही नाही व, 50 रुपये काही कवा बी घ्या. मग पटला नव का सौदा? गणबापूनं हलवून खुंटा बळकट केला. भय पटला की? खंडूही चटकन बोलला. दुसऱ्या दिवशी थोरल्या पोराला घेऊन खंडू बंडीच्या खिशात 50 रुपये टाकून निघाला. गणूबापू तयारच होता. गणूबापू जवळ जाताच बंडीच्या खिशात हात घालून खंडू म्हणाला, बापू, तुमची रक्कम घ्या की. येडा का खुळा रे तू खंडू? आपण काय परके माझं आहे वय. तुझी म्हैस घरला येऊ दे, मग बघू पैशाचं. गणूबापू आपुलकीचा आवाळून म्हणू लागला. बरं, तसं का होईना? खंडू म्हणाला. मी ते शिवणीला जाण्यास निघाले. भिकू पाडळीच्या दारात उभं राहूनच गणूबापूंना हाळी दिली. भिकोबा आहेत का घरात? प्रत्येक टग्याला शेजारच्या गावच्या टग्याची ओळख आणि वचक असतोच. गणूबापू बघून भिकू जरा चरकलास. तरी तो म्हणाला, या की आत, या की बापू. भिकूने घाईनं बसायला जिंग टाकली. गणू आल्यामुळे भिकूने बांधून घातलेला म्हशीचा खल चांगलाच वाढणार, म्हणून गावातल्या माणसांनीही गर्दी केली. त्या जमलेल्या गावकऱ्यात खंडूही आपल्या पोराला घेऊन बसला होता. चहा पाणी झाल्यावर गणूबापूंना मूळ विषयाला हात घातला. म्हणाला, त्या खंड्याची मस तेवढी देऊन टाका भिकोबा. लई काकुळतीला आलाय तू. आता ह्यावर भिकू पाडळे काय उत्तर देणार? ते ऐकण्यासाठी दारात बसलेल्या माणसांनी कान लांब केले. त्याने तेच उत्तर दिले, बापू, तुम्हाला बी याड लागले काय? माझी मस त्याला देऊ म्हणता? आपण जरा माडीवर जाऊ. गणबापू म्हणाला. मी भिकू गणबापूला घेऊन माडीवर गेला. ते बघून बाकीच्या लोकात गलका सुरू झाला. मी उगीच भाकडकथा सुरू झाली. माडीवरच्या कडीपाटावर बसून गणबापू म्हणाले, हे बघा भिकोबा, सोनाराच्या आळीला जाऊन इळकोईत द्या म्हणणारा मी नव्हे. ही मस खंडूची आहे. ज्या गावच्या बाबडी त्याच गावच्या बोरी. म्हणून म्हणणं काय तुमचं? मध्येच भिकूने विचारलं. खंड्या 50 रुपये देतो, 25 तुम्हाला घ्या आणि 25 मला राहू. गणबापूने सावकाशीनं बोलला. भिकू पाडळीला हेच पाहिजे होतं. तो पटकन म्हणाला, चला, तुमच्या शब्दाबाहेर मी नाही. जिना उतरता उतरता म्हणाला, आता तुम्ही सांगताय म्हणून ही मस मी खंडूला देतो. असल माझ्या नशिबात तर मला दुसरी मिळेल. अंगाशी आता कसं बोललास? त्या गरीबाला का उगाच दोन? गणबापू कळवळला. भिकूने लगेच बायकोला हाक दिली. अगं हे ऐकलंस का? भाकरीचा तुकडा आणून म्हशीच्या तोंडात दे. डोक्यावर पदर घेऊन भिकूची बायको बाहेर आली. टग्याचीच बायको ती. तीही नवऱ्या इतकी बेरकी. चतकोर भाकरीवर कुडताभर पाणी सोडून तिने म्हशीच्या तोंडात तुकडा दिला. जशी काही त्यांची स्वतःची म्हैस खंडूला बहाल केली जात होती. म्हैस सोडून देऊन गणबापू म्हणाला, ए, तुझ्या पोराला घेऊन मस पुढे जाऊ दे. आपण दोघं मागणं जाऊ बोलत बोलत. हातात म्हशीचा दावा पडल्याचा अवकाश. भिकूचं पोरगं म्हशीला बडवीत गायदुमेनं आपल्या गावी सुटलं. गावातल्या माणसांचा जमाव काही भिकूच्या दारातून हलत नव्हता. एकदा अमक्याची गाय गेली, पण त्याला नुसतंच वासरू मिळालं. तेमक्याचा बैल चुकला होता, पण तो परत मिळालाच नाही. असल्या बाता जमाव रंगून गेला. खंडू मधूनच बंडीच्या खिशात हात घालून रक्कम घ्या की म्हणून गणूबापूला खुणावत होता. आणि गणूबापूही बाईस दमधर केले का असा इशारा करीत होता. अर्थात ही खुणवाखुणवी भिकूच्या मुरब्बी नजरेतून सुटत नव्हती. माणसाचा जमाव काही केल्या हलेच ना. खंडू उठला. मी जवळच लिंबाचं झाड होतं. त्याच्या आडोशाला गेला. गणूबापू गावकऱ्यांबरोबर बाता हाणत होता. एवढ्यात लिंबा खालून इकडे या असा इशारा खंडूनं भिकू पाडळीला केला. भिकू पाडळीही लिंबाकडे गेला. तो जवळ येताच, मालक, तुमची 50 रुपयाची रक्कम घ्या असं म्हणून खंडूनं बंडीच्या खिशात हात घातला. जरा दम धर की, भाकरकथा हाणणाऱ्यांची पांगापांग तरी होऊन दे, मग दे, भिकू म्हणाला.
दिवस दुपारीला आलाय, कावळे वरडते ती पोटात. आमच्या पाहुण्याच्या इथनं 2 घास चावून येतो, येऊ का? हा जा, त्या बिगर हे रिकामटेकडे बी आमच्या दारातनं हालायचे नाहीत. भिकूनं संमती दिली. पण लवकर ये माघारी. आवा आत्ता येतो. असं म्हणून खंडू तिथून जो सुटला तो थेट आपल्या गावी आला. घरी जाऊन त्यानं म्हशीच्या पाठीवरून हात फिरवला. इकडं खंडूची वाट बघून गणूबापू आणि भिकूचं डोळं पांढरं झालं. त्याच्या पाहुण्याकडे त्यांनी चौकशी केली तर खंडू त्याच्याकडे गेलाच नव्हता असं समजलं. रक्कम 20 मावळ्याच्या आत मिळाली पाहिजे बरं का, असा इशारा भिकूनं गणूबापूला दिला. अगं तर कुठवर घेऊन वागायचं. खंडू आपल्या बायकोला सांगत होता. म्हस बी आणली, 50 रुपये बी माघारी आणले. कुठे हे काय आहे असं म्हणून खंडूनं बायकोच्या पुढं 50 रुपये टाकले. अगं पण हे कसं केलं तुम्ही? शांता आचारी का बिचारी झाली एवढे? अरे खंड्या, अशी रागाची आरवळी आली. बायकोच्या प्रश्नाचं उत्तर न देताच खंडू काय व मालक असं म्हणत बाहेर आला. लेका, तू बी टगेगिरी करायला लागलास का आमच्यावर? का व काय चुकलं गरीबाकडनं? लेका, ती रक्कम न देताच आलास, ते कोण माझा बाग बागवायचा का? खंडू आता काय सांगणार त्याची चिंता त्याच्या बायकोला लागली होती. दाराआड उभी राहून ती भिंतीला थरथर कापत होती. खंडू म्हणाला, बापू 50च्या जागी तुम्ही स्वतः माझे पाऊणशे खाल्ले असते तर मला काय बी वाटलं नसतं, पण तुम्ही दुसऱ्याची धन केली असा बघा. म्हणजे गणबापू गडबडला. मी लघवीला गेल्यावर भिकू बाबा माझ्या मागं लिंबाखाली आला होता का नाही? भय. मग तिथंच तो म्हणला, बापूंनी रक्कम द्यायला सांगितले. हा? गणूबापूचं तोंड वाचलं. वय की, भिकू पाड्याकडे 50ची रक्कम देऊन मगच इकडं आलोय की. तसं येऊन तुमचा विश्वासघात करीन का मी? त्याच्या आईला या पाडळ्यानं मला बी तुका लावला का काय? असाच जातो आणि त्या पाडळ्याला गणूबापूचा हिसकाच धावतो. असं म्हणत गणूबापूनं लगालगा शिवणीची वाट धरली आणि घरात खंडूनं आणि खंडूच्या बायकोनं हसायची घाई धरली. ही होती वामन होवाळ यांची हिसका ही कथा. नामदेव ढसाळ वामन होवाळांबद्दल बोलताना असं म्हणतात की प्रस्थापितांच्या अभिरुचीवर वर्तान करणारा आणि विनोदी अंगानं लिहिणारा वामन होवाळ काही वेगळं सादर करू इच्छितो. आमच्या विद्यार्थिनींनी त्यांची ही कथा सादर केली. धन्यवाद.